आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दाखल झाली असून तिचा मुक्काम आज नानापेठेत असणार आहे। पालखीत सहभागी असणारे तसेच माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक वारकऱ्यांनी पुणे शहर भारावून गेल्याचे चित्र दिसतंय। हाती पताका, डोईवर तुळशी वृंदावन, डोक्यावर पांढरी टोपी, अंगी पांढरी वस्त्रे, गळ्यात गमछा परिधान करून सोबतीस वासुदेव साथ, हाती विणा, टाळ, मृदुंग आणि मुखी ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पुण्यनगरी दुमदुमून गेली असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरातून वारकरी भाविक या वारीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज येणार आहेत, त्यामुळे वारकरी मंडळींची गर्दी पुणे शहरात झाल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश शिगवण यांनी। पाऊले चालती पंढरीची वाट। रामकृष्ण हरी मित्रांनो, पुण्यामध्ये आता मी आहे आणि पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काही क्षणातच येणार आहे आणि पाहू शकता सगळीकडे हा वारकऱ्यांचा समुदाय जो आहे, जनसागर जो आहे, जो लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी थोड्याच वेळामध्ये काही तासातच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती पुण्यनगरीमध्ये पुण्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्याचबरोबर संत तुकारामांची देखील पालखी आज पुण्यामध्ये येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालखीच्या बरोबर चालणारे जे वारकरी आहेत, हे माळकरी जे आहेत, ते आता पुण्याच्या दिशेने आल्याचं पाहायला मिळते। पुण्यामध्ये त्यांचं आगमन होतं। या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे, त्यांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी हे वारकरी आहेत ते थांबतायत आणि पुन्हा एकदा विठ्ठलाच्या नामघोषामध्ये तल्लीन होत असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतो एक दिंडी जी आहे ती आता टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये वाजत गात या ठिकाणी जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आबालवृद्धांपासून तरुणाईपर्यंत प्रत्येक जण फक्त विठुरायाचं नाव घेऊन या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी आहे, या वारीमध्ये चालत असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये वयाची कोणतीही मर्यादा नाहीये, वय कुठेही या ठिकाणी मध्ये येत नाहीये, फक्त येते ते तोंडी विठुरायाचं नाव आणि एक ऊर्जा जे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी या वारकऱ्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत। पाहत राहा न्यूज अनकट। मी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह सिद्धेश शिगवण, पुणे।